हाय, मी आहे उत्सवी आणि फिल्मफेअर मराठीच्या रेड कार्पेटवर ही जी ऑथेंटिक आउटफिट घालून आलेली आहे, मला असं होतं की दिस इज द बेस्ट. असं आत्तापर्यंत या रेड कार्पेटवर मी कोणालाच पाहिलेलं नाही आहे. सो व्हॉट इज द इन्स्पिरेशन बिहाइंड दिस आउटफिट? ॲक्च्युली मी वृंदावनमध्ये असते मोस्टली, तर हा वृंदावनचाच आउटफिट आहे असं समजू शकतो आपण. कारण तिथे मी युजली गोपी ड्रेस, दिस इज अ गोपी ड्रेस, तिथे मी युजली गोपी ड्रेसच घालते. फिल्मफेअरला 10 वर्ष झाली आहेत. तुझ्या आयुष्यातली मागची 10 वर्ष कशी होती? खूप लाईफ चेंजिंग होती माझ्या आयुष्यातली 10 वर्ष. इतकं काही घडलं ना, आणि माझी लाईफ एकदम टॉपसी टर्वी होऊन एकदम अचानकच चेंज झाली. मला असं कधी कधी वाटतं की आयुष्यात ज्या गोष्टी होतात ना त्या आपल्याला घडवतात. सो ॲट द एंड ऑफ द डे आज मी जे घडलं आहे ते मला वाटतं मागच्या 10 काय पहिले सुरुवातीपासूनच जे झालं त्याच्यामुळे घडलं. सो या लवली. आणि आज इव्हेंटमध्ये कोणासोबत हँगआउट करायचा प्लॅन आहे? विच फेवरेट स्टार्स ऑर फ्रेंड्स? आता अमृता भेटली होती. अमृता आणि मी रिसेंटली एक फिल्म केली हिंदी, त्यामुळे ती भेटली होती, तर मला खूप छान वाटलं तिला बघून. आणि लास्टली वन थिंग रिगार्डिंग युअर करिअर, आत्तापर्यंत तुला मिळालेली बेस्ट करिअर ॲडवाईस? माझे जे फर्स्ट डिरेक्टर होते ना, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की तुझी ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे, तू खूप पुढे जाशील. आणि आता जेव्हा मी एक एक पाऊल पुढे घेते आपल्या आयुष्यात, तेव्हा मला ती गोष्ट नक्कीच आठवते. थँक्यू सो मच.